कुसुमताई आपल्या पतीला सांगत होती, अहो नका, आपल्याच मुलांच्या विरुद्ध कोणालाही काही सांगू नका. परंतु आज दामोदररावांनी ठरवलं होतं, पोलिसांना सांगून ह्या पैशाचा घमेंड आलेल्या आणि कर्तव्य विसरलेल्या मुलांना धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही. माझ्यावर हात उचलतोय का? यांना लाज वाटत नाही का? जन्मदात्या पित्याविरुद्ध हात उचलतोय, आईला ढकलून देतोय. अशा मुलांसोबत म्हातारपण घालविण्यापेक्षा त्यांना घरातून बाहेर काढून आपण आनंदाने आपलं म्हातारपण व्यतीत करून. दामोदररावांचे मुलं त्यांना खूप त्रास देत होती. प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेत होती. घरामध्ये खर्च करून त्यांना एक वेळचं जेवण सुद्धा देत नव्हती. म्हणून कुसुमताईंनी आणि दामोदररावांनी विचार केला की ज्या मुलांना आपण लहानपणापासून आनंदाने वाढवलं, कष्ट करून शिकवलं, त्यांना स्वतःच्या पायावरती मेहनतीने उभं करून पैसे कमविण्यासाठी, जीवन जगण्यासाठी सक्षम केले, परंतु तेच मुलं जर आपल्या म्हातारपणामध्ये आपल्याला नीट पाहत नसतील, ते त्यांचं कर्तव्य विसरत असतील आणि फक्त आईवडील म्हणजे पैसा, प्रॉपर्टी एवढंच त्यांना पाहिजे असेल, तर अशा मुलांना धडा शिकविण्याची गरजेचं आहे. कारण आज आपण तेच मुलांचं वाईट वागणं सहन केलं तर समाजामध्ये अनेक मुलं अशाच त्या पद्धतीने वागतील आणि आईवडिलांना गृहीत धरून फक्त आईवडिलांच्या प्रॉपर्टीसाठी त्यांच्यासोबत राहतील आणि त्यांचा छळ करतील. म्हणूनच दामोदररावांनी अशा चुकीच्या वागणाऱ्या मुलांना आणि सुनांना काही धडा शिकवला. असा काही धडा शिकवला की मुलं आणि सुना सुतासारखे सरळ झालेच, परंतु त्यांना खूप मोठा धडा भेटला. दामोदरराव जेव्हा दुपारच्या उन्हातून घरी परतले, तेव्हा ते घामाने पूर्ण भिजून गेले होते. घरात पाऊल टाकताच त्यांनी स्वयंपाकघराकडे आवाज दिला, कुसुम, पटकन एक ग्लास पाणी आण. जीव नुसता निघायला बेताल आहे. लिंबू सरबत कर बरं, काळीच धडधडायला लागले. इतका ऐकताच कुसुमताई क्षणाचाही विलंब न लावता स्वयंपाकघरात गेल्या आणि लिंबू सरबत तयार करू लागल्या. काही मिनिटातच त्या सरबताचा ग्लास घेऊन आपल्या थंडगार गोडसर लिंबू पाणी घशाखाली उतरल्यावर दामोदररावांना थोडा दिलासा मिळाला, पण अंगभर घाम व उकड्यामुळे त्यांचा रक्तदाब खूपच खाली गेला होता. एक खोल श्वास सोडत ते म्हणाले, आता हा उन्हाळा सहन होत नाही, पण काय करणार? महागाई इतकी वाढली की महिन्याच्या सुरुवातीलाच सगळे पैसे संपतात. वरून कूलरही बंद पडलाय. कुसुमताईंनी लगेच सुचवलं, अहो, दोन्ही मुलांच्या खोलीत एसी आहेच, आपणही एखादा सेकंड हँड एसी घेऊया ना. दामोदररावांनी टॉवेलने कपाळ व मान पुसत सरबताचा रिकामा ग्लास टेबलावर ठेवला आणि म्हणाले, तू बरोबर बोलतेस. या महिन्यात आपली FD मॅच्युअर होत आहे, त्यातून एक एसी सहज घेता येईल आणि लाईट बिल तर मीच भरतो. हे ऐकून कुसुमताईंनी एक खोल श्वास घेतला, कारण त्यांच्या सुनांना त्यांच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. लग्न झाल्यापासून त्या सासू सासऱ्यांची कवचितच बोलायचे. घरातील कोणती जबाबदारी त्यांनी घेतली नव्हती. त्या फक्त आपल्या नवऱ्यासाठी जेवण बनवतात. हे पाहून दामोदरराव व कुसुमताईने कोणताही वाद न घालता सरळ सांगून टाकलं होतं, तुम्ही आमची काळजी करू नका, फक्त तुमच्या नवऱ्याला वेळेवर जेवण द्या. त्यांनी कधीच आपली जबाबदारी मुलांवर किंवा सुनांवर टाकली नव्हती. त्यामुळे घरात कधी भांडणं झालीच नाहीत आणि वातावरणही शांत राहत होते. कुसुमताईने कधी सासूपणाची भूमिका घेतलीच नाही. स्वयंपाकघराची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली होती. घराचा खर्च सगळ्यांनी मिळून उचलला होता. लाईट बिल तर दामोदरराव आपल्या पेन्शनमधून भरत होते आणि उरलेला खर्च दोन्ही मुलं करत होते. ज्याला जे हवं ते स्वतः करून घेत असे, तरी सुद्धा मुलांचा स्वार्थी व्यवहार पाहून दामोदररावांच्या मनात कडवटपणा येईल. कारण मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी अनेक त्याग केले होते, पण लग्नानंतर मुलांनी आपापल्या बायकोच्या बाजूने उभं राहणं पसंत केलं. दुसऱ्या दिवशी दामोदररावांची तब्येत अधिक बिघडली. त्यात कुसुमताईच्या माहेरी भावाची प्रकृती गंभीर असल्याचं कळालं. त्यांची काळजी घेणारं कोणीच नसल्याने दामोदररावांनी कुसुमताईंना एकट्यांनाच गावी पाठवलं. आता दामोदररावांच्या जेवणाची जबाबदारी दोन्ही सुनांवर आली, पण ही जबाबदारी त्यांना अजिबात रुचली नाही. हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट होतं. ओठ वाकडे, डोळ्यात नाराजी आणि देह बोलतील ना खुशी. दामोदररावांना डायबिटीज असल्याने त्यांना सकाळी 9 वाजता नाश्ता आवश्यक असे, पण दोन्ही सुना सकाळी
10 वाजल्याशिवाय खोलीतून बाहेर पडत नसत. म्हणूनच त्यांनी मुलांना आधीच सांगून ठेवलं होतं, जोपर्यंत तुमची आई परत येत नाही तोपर्यंत तुमच्या बायकांना सांगा मला सकाळी 9 वाजेपर्यंत नाश्ता द्यायला. दोन्ही मुलं काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. पण त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी लपली नाही, कारण दोघांनाही ठाऊक होतं की त्यांच्या बायका सासऱ्याची सेवा करणार नाही. दुसऱ्याच दिवशी सकाळी 9च्या सुमारास दोन्ही सुना स्वयंपाकघरात होत्या. मात्र भांड्यांच्या चाळ्या बसवणारा आवाज त्यांचा राग उघड करत होता. दामोदरराव खोलीतून बाहेर आले तेव्हा त्यांना मोठ्या सुनबाईचं बोलणं कानावर पडलं. म्हातारी गावाला जाऊन बसली आणि हे ओझं आपल्या डोक्यावर टाकून गेली. यावर छोटी सुनबाई कुरकुरत म्हणाली, या म्हाताऱ्याचे किती नाटक आहेत. नाश्ता 9ला, जेवण बरोबर 1 वाजता, चहा 4 वाजता. अरे देवा, या सासूबाई कधी परत येणार आणि हे दिवस कधी संपणार. त्यात मुलं रात्रभर झोपू देत नाही. रात्री 2 वाजता झोप लागते आणि सकाळी लवकर उठून ह्या महाराजांसाठी नाश्ता बनवायचा. सुनांचं हे बोलणं ऐकून दामोदररावांच्या मनाला चटका बसला. कुसुमताईंनी त्यांना कधी उपाशी ठेवलं नव्हतं. 9 वाजण्याच्या आधी गरमागरम नाश्ता मिळणं हे जणू नियमच होतं. पण आज मात्र सुनांनी टेबलावर फक्त 5 रुपयांचा बिस्किट पुडा आणि 1 कप चहा ठेवला. चहा असा की त्यात नावापुरती पावडर टाकलेली. पाणीच पाणी. पहिला घोट घेताच दामोदररावांनी कप बाजूला सरकवला. अशा चहाची त्यांना सवय नव्हती. सुना मात्र पाय आपटत आपल्या खोलीत परतल्या. त्या दिवशी ऊन तळपत होतं आणि अंघोळ करून सुद्धा दामोदरराव घामाने चिंब झाले होते. वरून हा पानसट चहा दिवसाची चवच गेली होती. त्यांनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि स्वयंपाकघराकडे गेले. ते पाहिलं तर रात्रीची खरकटी भांडी अजूनही सिंकमध्ये तशीच पडली होती. कुसुमताई असत्या तर स्वयंपाकघर चकाचक असतं. त्या झोपण्याआधी भांडी स्वच्छ धुवून स्वयंपाकघर आवरूनच झोपत. पण सुना वेगळ्याच, मनात आलं तर काम करायचं, नाहीतर तसंच ठेवायचं. कधी कधी तर जेवण सुद्धा न बनवणं त्यांना काही नवीन नव्हतं. अशा वेळी मुलं आईकडे येऊन म्हणायची, आई आज तू बाबांसाठी जे काही केलं आहेस ते आम्हालाही वाढ. अर्पिताची तब्येत बरी नाही. दुसरा मुलगा लगेच म्हणायचा, हो आई, विनाही आजारी आहे. मुलांना उपाशी पाहून कुसुमताई गपचूप काहीतरी शिजवून त्यांना वाढत असत. त्या नेहमी साधं पण गरम आणि ताजं अन्न करत. दामोदररावांना शिळं अन्न वाढणं त्यांनी कधीही कल्पनेतही केलं नव्हतं. पण आज दुपारी सुनांनी त्यांच्या ताटात रात्रीची शिळी भाकरी आणि वास मारणारी भाजी ठेवली. पहिला घास गिळताच दामोदररावांना उलटीचा त्रास झाला. ताट बाजूला सारत ते मोठ्या सुनेकडे पाहून म्हणाले, सुनबाई मला फक्त 1 ग्लास दूध दे. त्यांच्या आवाजात अपेक्षा नव्हती, पण खोल निराशा होती, जी शब्दाने नाहीतर नजरेतून स्पष्ट उमटत होती. पण दामोदरराव एवढेच बोलले होते तोच मोठी सून ओरडली, बाबा तुमचं तर नाटकच सुरू आहे. कधी भाजी भाकरी हवी असते तर कधी दूध हवे असते. रोज नवे फरमान. मोठ्या सुनेचं बोलणं ऐकून दामोदररावांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला. कुसुमताईंनी आधीच समजावून सांगितलं होतं, सुनांशी वाद घालू नका. पण आता त्यांचा संयमाचं भांड संपलं होतं. ते चिडून म्हणाले, तू तुझ्या बापाला असं जेवण वाढलं असतंस का? भाजी आजीची आवाज चांगलाच येतो आहे आणि भाकरी तर शिळीच आहे. हे ऐकताच मोठी सून भडकली. तिचा चेहरा रागाने लाल झाला. तिरस्काराने म्हणाली, एक काम करा, सासूबाईंना परत बोलवून घ्या. तुमचं लाड करणं त्यांनाच जमतं. आम्हाला मात्र ही नाटकं सहन होणार नाही. ही कधी नको कधी ते नको. भाजी छान आहे, तुम्हालाच कसला काय वास येतोय? फरमाईश करताय, जणू या घराचा सगळा खर्च तुम्हीच चालवता. असं म्हणून ती रुसून आपल्या खोलीत निघून गेली. दरवाजात उभा असलेला नातू सोनू हे सगळं पाहत होता. दामोदररावाने ओलसर झालेले डोळे पुसले आणि आपल्या खोलीकडे वळाले. तेवढ्यात सोनू धावत स्वयंपाकघरात गेला. फ्रीज मधलं दूध पेल्यात ओतलं आणि आजोबांजवळ आणून म्हणाला, बाबा हे घ्या दूध. दामोदररावांचं हृदय प्रेमाने भरून आलं. त्याने नातवाला उचलून घट्ट कवटाळलं, कपाळावर एक चुंबन घेतलं आणि हळूच म्हणाले, माझं रक्त आहेस ना, म्हणून तुला आजोबांचा त्रास दिसतोय. सोनू हसून म्हणाला, बाबा काळजी करू नका. मी मोठा झालो ना की माझ्या बायकोला सांगणार माझ्या आईबाबांना शिळं जेवण दे म्हणून. एवढं बोलून त्याने डोळा मारला आणि हसला, जणू आजोबांचा राग पळूनच लावणार होता. एका क्षणात दामोदररावांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मुलाचं बोलणं असं असतं की क्षणात मन प्रसन्न करून जातं. त्या रात्री दोन्ही मुलं ऑफिसवरून आली आणि जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसली.
आज पनीर बनवलं होतं, पण दिसायलाही विचित्र आणि चवीनं तर अजून फार वाईट, फक्त टोमॅटोची पेस्ट टाकून केलेलं. दामोदररावांनी पहिला घास घेतला आणि संतापून म्हणाले, हे कसलं जेवण केलं? फक्त टोमॅटो टाकून आंबट करून ठेवले. तुमच्या आईने कधी असं स्वादिष्ट जेवण बनवलं होतं का? तुमच्या बायकोंच्या बायका, तुमच्या दोघांच्या बायका तर स्त्री जातीला कलंक आहेत. साधं जेवणही जमत नाही. ही मोठा मुलगा शांतपणे म्हणाला, बाबा एवढंही वाईट नाहीये. त्यांनी स्वतःला आणि मुलाला वाढून घेतलं. थोड्या वेळ थांबून तो पुढे म्हणाला, आईला जेवण बनवता येतं कारण ती शिकलेली नाही, पण आजच्या मुली उच्च शिक्षित असतात, त्यामुळे घर सांभाळायला वेळ नसतो. आम्हीही समजून घेतो. ही दामोदररावांचे राग भडकला. उच्च शिक्षण म्हणजे सासू सासऱ्यांचा अपमान करायचा परवाना आहे का? जर शिक्षण घेतल्यावर ना घर नीट चालवता येत ना माणुसकी जपली जाते, तर तुम्ही अडाणी आई 100 पट चांगली आहे. तिने कधी माझ्या आई वडिलांसमोर आवाज चढवला नाही, ना मला असं बेस्वादिष्ट अन्न दिलं. लग्नाआधी तुझ्या आवडीची भाजी नसेल तर आईवर ओरडायचास, आई हे कसलं जेवण आहे, दिवसभर थकलोय, कमीत कमी माझ्या आवडीची भाजी तरी बनव. आता मात्र बायको जे काही बनवते ते तुला चालतं. असं म्हणून दामोदरराव खुर्ची मागे सारून उठले आणि म्हणाले, जेवण झाल्यावर बाजारातून दही आण, मी दह्याबरोबर भात खाईन, आणि सकाळच्या नाश्त्यासाठी मला ब्रेड आण आणि शुद्ध दूध हवं आहे. ब्रेड तू आण, दूध मी स्वतः आणतो. आणि तुझ्या बायकोला सांग खोलीत बसून राहा, मला नाश्त्याचीही तिची काहीच गरज नाही. असं म्हणून दामोदरराव रागाने आपल्या खोलीत निघून गेले. कुसुमताईंना माहेर जाऊन फक्त 5 दिवस झाले होते, पण दामोदररावांची अशी अवस्था झाली होती की घरात राहणंच अवघड झालं होतं. त्यांनी कुसुमताईंना फोन लावला. फोनवर ते हुंदके देत रडत होत्या. थोडा वेळ समजावून सांगितल्यानंतर दामोदररावांनी विचारलं, आणखी किती दिवस तिथे राहणार आहेस? कुसुमताई म्हणाल्या, दादांची तब्येत बरी नाही, आणि तुम्हाला तर माहीतच आहे दादाच्या सुना कशा आहेत. दादाला थोडं बरं वाटतपर्यंत काही दिवस अजून तिथेच राहते, त्याला बरं वाटलं की परत येते. तेव्हा दामोदरराव शांतपणे थांबत आवाजात म्हणाले, तुझं तिथं राहणं गरजेचं आहे, पण जर तू तिथे थांबलीस तर कदाचित मी इथे जिवंत राहणार नाही. कुसुमताई घाबरून म्हणाल्या, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काही होणार नाही. दामोदरराव म्हणाले, कुसुम, ह्या 2 सुनांनी माझं आयुष्य अक्षरशः नरक बनवलंय. कधी पातळ चहा तर कधी शिळी भाकरी तर कधी वास मारणारी भाजी. तुला माहीत आहे ना, मला असं जेवण सहन होत नाही, आणि काही बोललं की त्यांचं तोंड बंदच होत नाही. मी हे 1 दिवस सहन करू शकत नाही. मी कधीच तुला माहेरी जाऊ नको असं म्हटलं नाही. तुझी मजबुरी मला समजते, पण देवासाठी जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर परत ये. असं बोलून दामोदररावांनी फोन ठेवला. पुढच्या 2 दिवसात कुसुमताई परत आल्या. या 7 दिवसात दामोदररावांनी कसा बसा दही आणि ब्रेड खाऊन वेळ काढला. कुसुमताई परतल्या तेव्हा त्यांनी दीर्घ श्वास सोडला. हळूहळू दिवस सरत होते, पण उन्हामुळे दोन्ही वृद्ध दाम्पत्य त्रस्त होते. दामोदररावांच्या शरीरावर घामोळ्या उठल्या होत्या, अंग खाजू लागलं होतं. थोडा घाम आला तरी अंग जळजळत होतं. उकाड्यामुळे दोघंही अस्वस्थ झाले होते. आधीच मुलांनी स्पष्ट सांगितलं होतं, आमचा खर्च खूप वाढलाय, आता अजून एक एसी लावणं शक्य नाही. त्यामुळे दामोदररावांनी मनाशी ठरवलं, आता स्वतःच्या पैशाने चांगला एसी घेणार. मुलांना काही देणं घेणं नाही, स्वतः एसीत झोपतात, आणि आईबाबांसाठी कूलरही नाही. एवढं बोलून त्यांनी एसी खरेदी केला आणि आपल्या खोलीत बसवला. हे पाहून दोन्ही सुना चकित झाल्या. संध्याकाळी मुलं घरी आली तेव्हा सुनांनी लगेच कान भरले. दोन्ही मुलं रागाने आई वडिलांच्या खोलीत आली. बाबा, तुम्ही सांगितलंही नाही की एसी घेणार आहात. दामोदरराव म्हणाले, काय सांगू, काय फायदा, तुम्ही तर आधीच नकार दिला होता. आधी कूलर वापरत होतो, तो खराब झाला म्हणून हा एसी घेतला. आयुष्यभर फक्त संघर्षच केलाय, म्हातारपणात तरी थोडी शांती मिळू दे. तुम्हा दोघांना चांगल्या नोकऱ्या लागल्या तेव्हा वाटलं की आमचे दिवसही सुधारतील, पण नशीबच खोटं ठरलं. दामोदररावांचं बोलणं थांबत नव्हतं. एवढ्यात कुसुमताईमध्ये पडल्या. असं बोलू नका, शांत व्हा. मग त्या मुलांकडे वळाल्या आणि समजावत म्हणाल्या, कूलर खराब झाला होता आणि तुझ्या वडिलांनाही व मलाही अंगावर मोठ्या मोठ्या घामोळ्या उठल्या होत्या, म्हणून मीच यांना सांगितलं एसी घेऊया. आता उकाड्यात सण होत नाही, आम्ही म्हातारे झालो आहोत, थोडी सोय आम्हालाही हवी. असं म्हणून कुसुमताई दामोदररावांचा शर्ट वर केला आणि मुलांना पाठ दाखवली. संपूर्ण पाठीवर मोठ्या मोठ्या घामोळ्या उठल्या होत्या. हे पाहून मुलं गप्प झाली आणि लाजिरवाण्यासारखी आपल्या खोलीत निघून गेली. दामोदरराव आणि कुसुमताई एसी अगदी काळजीपूर्वक वापरत होते.
पण सुना मात्र तो 24 तास सुरू ठेवत. महिनाभरानंतर जेव्हा वीज बिल 15,000 रुपये आलं तेव्हा मात्र मुलांनी घरात गोंधळ घातला. ते रागाने बिल दामोदर रावांच्या चेहऱ्यावर फेकत म्हणाले, बाबा बघा, ह्या महिन्यात किती मोठं बिल आलं आहे. आता हे कोण भरणार? मुलांचं बोलणं ऐकून दामोदर रावांना राग आला. त्यांनी फरशीवर पडलेलं वीज बिल उचललं आणि शांतपणे ठाम आवाजात म्हणाले, एवढा का ओरडतोयस? घरात 3 AC चालू असतात, मग एवढं बिल तर येणारच ना. तेवढ्याच मोठा मुलगा संतापून म्हणाला, मग आता हे कोण भरणार? दामोदरराव म्हणाले, या आधी जवळपास 10 ते 12,000 रुपयांचे बिल मी माझ्या पेन्शनमधून भरत आलो आहे. यावेळी फक्त 5,000 रुपये जास्त आले, ते तुम्ही दोघांनी भरावे. मोठा मुलगा चिडून म्हणाला, बाबा मला काही लॉटरी लागलेली नाहीये. मी 5,000 रुपये उगाच भरू? घर खर्च आधीच वाढलाय आणि माझ्या मुलाच्या शाळेची फी 70,000 रुपये आहे. मी एवढे पैसे देऊ शकत नाही. तेव्हा छोटा मुलगा म्हणाला, मला काय लाखो रुपये पगार आहे का? मला सुद्धा मुलाच्या ऍडमिशनसाठी 20,000 रुपये भरायचे आहेत. आता दामोदर रावई संतापून म्हणाले, एवढ्या वर्षांपासून तुमच्या खोलीत लावलेल्या एसीचं बिल मी भरत होतो आणि स्वतः उकाड्यात झोपलो. आज मी माझ्या खोलीत एसी लावला तर तुम्हाला त्रास होतोय. ठीक आहे, इथून पुढे प्रत्येकाने स्वतःचा खर्च स्वतः करायचा. आपलं वीज बिल प्रत्येकाने भरायचं. मी माझे भरेन आणि घर खर्चाची गोष्ट आणि माझ्या बायकोचा खर्च माझ्या पेन्शनवर सहज भागेल. हे ऐकताच मुलांचे डोके भडकले. मोठा मुलगा थेट म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला असंच करायचं असेल तर ह्या घरातून निघा, तुमचं सामान बांधा. दामोदरराव रागाने म्हणाले, हे माझं घर आहे, मी का माझं घर सोडून जाऊ? दोन्ही मुले पुढे आली आणि वडिलांवर हात उचलण्याच्या तयारीत होती. तेवढ्यात कुसुमताई मध्ये येऊन म्हणाल्या, तुम्हाला लाजा वाटत नाही का तुमच्या बापावर हात उचलताना? पण मुलांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि उलट त्यांना जोरात ढकललं. त्या भिंतीवर आपटल्या आणि खाली कोसळल्या. कोणी त्यांच्याकडे पाहिलंही नाही. मुलांनी पुढे जाऊन दामोदर रावांचा हात घट्ट पकडला आणि मोठा मुलगा ओरडत म्हणाला, म्हाताऱ्या, हे घर फक्त तुझं नाही, आमच्यावर दादागिरी करू नकोस. आम्ही एवढं वीज बिल भरू शकत नाही आणि जर कूलर खराब झाला होता तर आम्हाला सांगायचं होतं. आधीच महागाईमुळे टेन्शन आहे. एवढ्यात छोटा मुलगा राहुल म्हणाला, दादा, यांच्याशी वाद घालून काहीच उपयोग नाही. तो एसी काढून विकून टाकूया. नवीन आहे, लगेच विकला जाईल आणि या दोघांना स्टोरूम मध्ये बंद करून उरलेलं आयुष्य ते तिथेच घालवतील. त्यांच्यासाठी हीच योग्य जागा आहे. मुलांच्या तोंडून हे शब्द ऐकून कुसुमताईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या भिंतीला धडकून पडल्या होत्या, पण कसं बसं करत स्वतःला सावरून उभ्या राहिल्या आणि दामोदर रावांच्या जवळ जाऊन उभ्या राहिल्या. दोन्ही मुलांनी त्यांचं सामान बांधून स्टोरूम मध्ये फेकलं. तिथे ना पंखा होता ना प्रकाश. तुमची खरी जागा इथेच आहे. आम्ही हा एसी विकून टाकणार आहोत, असं म्हणत त्यांनी तो एसी विकला. दामोदरराव आणि कुसुमताई रडतच बसले होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मुलांसाठी घालवलं, पण आता हा दिवस पाहावा लागेल. सुखाचे क्षण त्यांनी कधी मनोमनही इच्छिले होते, ते तर दूरच राहिले. उलट अपमानाचा घाव बसला. स्टोरूम मधला उकाडा असह्य होत होता. घरावर पूर्णपणे मुलांचा कब्जा होता. आई वडिलांच्या खोलीलाही कुलूप लावलं होतं, जेणेकरून ते पुन्हा तिथे पाऊल ठेवू शकत नाही. गरम वाऱ्याचे झोत चेहऱ्यावर झोंबत होते. घामाने उठलेल्या घामोळ्यांच्या जखमा भडकत होत्या. शेवटी एका रात्री त्यांनी घर कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला आणि तेथून निघून गेले. सकाळी 4ही मुलं आणि सुना उठल्यावर त्यांना काहीही पर्वा नव्हती. उलट घर पूर्णपणे आपल्या ताब्यात आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. पण जसेच दोन्ही भाऊ ऑफिसला निघाले तसं दारात आई वडिलांना उभं पाहून ते क्षणभर थबकले. मोठा मुलगा संतापाने ओरडला, आलात का परत? वाटलंच होतं. कायमचा पिच्छा सुटला. पण नाहीच, तुम्हाला कुठे चैन पडते? परत आलाच ना एसीची हवा खायला. थांबा, देतो तुम्हाला एसीची हवा, असं म्हणत तो त्यांना ढकलायला निघाला. तेव्हा समोर पोलीस दिसताच त्यांची सारी गुरमी क्षणात नाहीशी झाली. तसं काही नाही साहेब, बाबांना डॉक्टरांकडे घेऊन चाललं होतं, पण ते काही ऐकत नाही. त्यांना खूप दिवसांपासून खोकला आहे. राहुल पोलिसांना पाहून अडखळत म्हणाला. इन्स्पेक्टर साहेबांनी आत पाऊल टाकत कडाकडून उत्तर विचारलं, मला वाटत होतं औषध यांना नाही तर तुलाच हवंय. दोन्ही भाऊ संकोचून एकमेकांकडे पाहू लागले. नाही साहेब, हा आमच्या घराचा मामला आहे, आम्ही आपापसात सोडून घेऊ. मोठा मुलगा वडिलांकडे पाहत म्हणाला, बाबा तुम्ही काही बोलत का नाही? सांगा ना की आपण डॉक्टरांकडे जात होतो. हे ऐकताच दामोदर रावांचा चेहरा संतापाने लाल झाला. त्याने पुढे होत थेट त्याच्या गालावर जोरदार चपराक लगावली आणि गरज निर्लज्जा, तुला काय वाटलं आम्हाला स्टोरूम मध्ये कोंडून ठेवशील आणि स्वतः एसी खाली मजेत लोळशील?
विसरू नकोस, अजूनही या घराचा मालक मीच आहे. निघ इथून आणि पुढे कधीच तुझं तोंड मला दाखवू नकोस. इन्स्पेक्टर साहेब, या सर्वांना घेऊन जा. आपल्या वडिलांचं असं रूप पाहून आज चौघांच्याही पायाखालची जमीन सरकली आणि सुना एकमेकांकडे पाहू लागले. दोन्ही मुले पुढे येऊन वडिलांसमोर विनंत्या करू लागली, पण दामोदररावांनी त्यांचा एकही शब्द ऐकून न घेता क्षणातही चौघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलं. पहिल्यांदा मुलाच्या डोळ्यामध्ये भीती होती आणि सुनांच्या डोळ्यात पश्चाताप, पण आता खूप उशीर झाला होता. या घरात आई बाप्पाला मायेची ऊब आणि समाधानाचा क्षण मिळत नाही. त्या घरात त्या मुलांच्या नशिबी कधी सुखाची सावली येत नाही. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.